तयार आहे आणि बाबाजी काळेंना एवढीच कुरकुरी आहे, पुराव्यासहित त्यांनी पोलीस स्टेशनला जावं, आमच्या विरोधामध्ये कंप्लेंट करावी, कुठेही कंप्लेंट करावी, पण पुरावे देऊन करावे. वेग ते जे बोलतात, वेग आरोप ते करतात, या आरोपामध्ये काही तथ्य नाही. असला उद्योग त्यांनी परत करू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध आबरू नुकसान भरपाईचा दावा आम्ही दाखल करू. 6 तारखेला आपण सर्वांनी त्यामध्ये रितसर पोलीस स्टेशनची परमिशन घेऊन आपण टॉप अँड इंडियाच्या समोर एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो. उत्तर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना आपण रितसर लेटर देऊन त्या ठिकाणी कंपनीबरोबर 3 पत्र व्यवहार करून आपण कंपनी उत्तर देत नाही म्हणून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि आपणा सर्वांच्या पत्रकार परिषदेला त्या ठिकाणी यश आलं. त्यानंतर MIDC आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून 1,24,00,000 रुपयाचं बिल त्या ठिकाणी कंपनीला MIDCने बजावलं. खरं ही सर्व प्रक्रिया होत असताना अण्णा या प्रक्रियेमध्ये कुठेही नव्हते. एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक माझ्या भागाचा प्रश्न म्हणून तो प्रश्न मी त्या ठिकाणी उचलला आणि त्यामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांनी खऱ्या अर्थाने एक पत्र CM ऑफिस, कमिशनर ऑफिस आणि MIDC सगळीकडे त्या ठिकाणी पाठवलं. त्यामध्ये त्यांनी पत्र पाठवण्याला आमचा कुठलाही विरोध त्या ठिकाणी नव्हता, परंतु त्या पत्रामध्ये ते पत्र मी तुम्हाला देतो. त्यांनी ज्या पद्धतीने ग्रामसेवकांचा, अण्णांचा आणि माझा उल्लेख केला, अण्णांचं सिंडिकेट म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला आणि खाली त्या ठिकाणी मी माझ्या पदाचा चुकीचा गैरवापर करतो आहे असंही त्या ठिकाणी उल्लेख केला. माझं आमदार साहेबांना त्या ठिकाणी आव्हान आहे, मागच्या 4.5 महिन्यामध्ये इलेक्शन झाल्याच्यानंतर एकाही कंपनीच्या गेटवर जर मी चुकीच्या पद्धतीने गैरवर्तन केलं असेल, एकाही कंपनीमध्ये जर चुकीच्या पद्धतीने जर वागलो असेल, जनतेच्या समोर येऊन त्या ठिकाणी मी राजीनामा देईन. परंतु हा प्रश्न कुठला होता आणि त्यांनी कुठल्या स्तराला नेला. माझ्याकडे एक 4/5/2026 रोजी दिलेलं लेटर आहे. मी COना त्या ठिकाणी लेटर दिलं आणि त्यामध्ये विचारलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा MIDC जी देते त्या पायाभूत सुविधाची माहिती तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी द्यावी. प्रलंबित शेतकऱ्यांचे भूसंपादन केलं, त्यांचा परताव्याचा विषय आहे, त्याच्यावरती उत्तर द्यावं आणि आमच्या नागरिकांच्या ज्या अडीअडचणी तुम्ही ट्रॅफिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतात त्याच्यावरती उत्तर मागण्यासाठी. आणि 4था प्रश्न महत्त्वाचा होता, त्यामध्ये जो काही MIDCतील कंपन्या टॅक्स बुडवतात आणि ज्यांचं अनधिकृत बांधकाम आहे याच्यावरती MIDCची नियमावली काय आहे, PMRDची नियमावली काय आहे ह्याच्यावरती उत्तर द्यावं. आणि त्याच प्रश्नाला, माझ्या लेटरला त्या ठिकाणी गजानन पाटील साहेबांनी त्या ठिकाणी MIDCचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चिंचोड ऑफिस, त्यानंतर PMRDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आयोजित केली गेली. आमदार साहेबांना ती मीटिंग देखवली नाही म्हणून त्यांनी आपल्याकडं 11 तारखेला सगळ्या ग्रामसेवकांना बोलून पंचायत समिती या ठिकाणी परस्पर लेटर काढलं आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. परंतु त्यांना 12 तारखेला या ठिकाणी बोलवलं, परंतु CO साहेबांचं लेटर होतं. त्यामुळे सर्व ग्रामसेवक पुणे जिल्हा परिषदला उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी एक चांगला नियम झाला की PMRD आणि MIDC ज्या दिवशी कंप्लिशन घेतलं जाईल त्याच्या 8 दिवसानंतर ग्रामपंचायतला त्या ठिकाणी ते कंप्लिशन देईल आणि त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायत MIDCला त्याचा टॅक्स त्या ठिकाणी लावतील. त्याच्या माध्यमातून MIDCच्या आणि PMRDच्या माध्यमातून मागच्या 1 महिन्यामध्ये 198 नोंदी त्या ठिकाणी वाढल्या. त्यामध्ये फक्त माझ्या जिल्हा परिषद गटामधील नाही तर त्यामध्ये चिमणी असेल, मरका असेल, या सर्व ठिकाणच्या नोंदी अशा 200 नोंदी वाढल्या आणि आत्ताही ग्रामपंचायतच्या दप्तरी 200 नोंदी अजून व्हायच्या बाकी आहेत. अशा 400 नोंदीचा जो टॅक्स आहे तो टॅक्स त्या ठिकाणी ग्रामपंचायतला वाढला. आमदार साहेबांना इतकी माहिती नाही की तो टॅक्स जिल्हा परिषद सदस्याच्या घरी जात नाही, तो एका ग्रामपंचायतला त्या ठिकाणी भेटतो आणि निम्मा टॅक्स त्या ठिकाणी MIDCला भेटतो. खरं तर या सर्व गोष्टी करत असताना द्वेष किती असावा किंवा राजकीय द्वेष किती असावा त्यांनी त्या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली ही अतिशय चुकीची आहे म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं. खरं तर माझा एक निव्वळ आमदार साहेबांना प्रश्न आहे की जितका टॅक्स टॉप अँड इंडियाने बुडवला होता 1 कोटी सरासरी 42 लाख रुपये, तेवढंही तुम्ही आत्तापर्यंत विकास कामंही माझ्या परिसरामध्ये दिली नाही. तुम्ही विकास कामांवरती बोलावं एवढीच माझी विनंती आहे. आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीचा जो टॅक्स बुडवत होता तो निश्चित नक्कीच कोणाच्या तरी घरी जात असावा म्हणून त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली असेल असं मला वाटतं. आणि खरं तर अण्णांनी मगाशी सांगितलं
MIDCमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुमची कोण लोक फिरतात ही जर उद्याच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर बाहेर आणलं तर निश्चित तुमच्या सिंडिकेटला काय नाव द्यावं हे खरं तर तालुक्याला प्रश्न पडत. मला आज तुम्हाला हे सर्व प्रश्न विचारायचे नाही, परंतु ह्याच्यातून हा जो टॅक्स वाढला ह्या टॅक्समधून माझ्या ग्रामपंचायतचा फायदा आला, माझ्या 11 गावचा फायदा आला. खराबवाडी मागच्या बऱ्याचशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी कचऱ्याच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी प्रलंबित आहे, अख्खं गाव धुराखाली आहे. तुम्ही ह्या शब्दावरती किंवा ह्या प्रश्नावरती प्रशब्दसुद्धा बोलले नाही. माझी विनंती आहे तुम्ही विकासावरती बोला. तुम्ही अण्णांवरती आमच्यावरती टीका करायचं सोडून द्या, कंपन्यांची पाठराखण करायचं सोडून द्या. तुम्ही 15 वित्त आयोगाचे ग्रामपंचायतला पैसे किती येतात आणि त्या गावामध्ये लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या किती आहे ह्याचा विचार करा आणि भागाच्या विकासावरती त्या ठिकाणी बोला, एवढीच विनंती आहे. विकास आराखड्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी थोडासा अभ्यास करणं गरजेचं होतं. जवळजवळ 288 कोटीचा विकास आराखडा होत असताना आपल्या खेळ तालुक्याच्या वाट्याला काय आलं हा तर संशोधनाचा विषय होता. 1 रुपया बी नाही. आणि तिसऱ्या टप्प्यात जवळजवळ 33 कोटी रुपयाचं काम ते करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग ते पहिल्या टप्प्यात का नाही हा विषय सर्वात सुरुवात तिथं नाही की आपल्या तालुक्याला आपण त्यातला किती वाटा आपल्या तालुक्याला येतो इथून सुरुवात आहे. खऱ्या अर्थानं जर भीमाशंकर जर पाहिलं तर खेड तालुक्यात असलेलं गाव आहे आणि भीमाशंकर हा माझ्या मतदारसंघातलं पहिलं गाव आहे. माझी पहिली मतदान पेटी ही भीमाशंकरच्या नावाने त्या ठिकाणी आहे. पण खऱ्या अर्थानं जर भीमाशंकर जर आपल्या तालुक्यात असेल तर त्याचा जो विकास आराखडा आहे त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी या आपल्या तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा ग्रामस्थ असतील यांच्या नियोजनात ते सर्व होणं गरजेचं होतं. खऱ्या अर्थानं जेव्हा एवढा मोठा विकास आराखडा होतो तर आपल्या तालुक्याला काय मिळालं याची थोडीशी आम्ही चौकशी केली तर त्या आपल्या तालुक्याच्या वाट्याला जवळजवळ 20% निधी येतो तो 30% टप्प्यामध्ये येतो. त्याच्यामध्ये आपल्या भागातनं जे रस्ते जातात ते रस्ते खऱ्या अर्थानं इथून मागच्या काळामध्येच पूर्ण होणं गरजेचं होतं की ज्यातून आपला पर्यटन असेल व्यवसाय असेल त्या पर्यटनाला चालना मिळेल अशी या ठिकाणी मला वाटत होतं. परंतु तसं काही न होता आता जे 3.5 कोटी रुपयाचं खड्डे भरायचं काम होतं खेडपासून साधारण भीमाशंकरपर्यंत तर त्या 3.5 कोटीच्या कामामध्ये कलेघरपासून भीमाशंकरपर्यंत कार्पेट करून घेतलं. मग आपल्या वाट्याला खड्डे भरायला सुद्धा त्यांनी ठेवलेलं नाही. इथून त्या कामांची सुरुवात होते. खऱ्या अर्थानं वाड्यापासून भोरगिरी असेल, पुढे वाशापासून पुढे असेल आणि पाळूपासून आंबोली असेल या तिन्ही रस्त्यांची दुरवस्था आहे. त्याकडे स्थानिक आमदारांनी खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं होतं. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःसाठी जर आपल्या तालुक्यातील पर्यटन स्थळ असेल आपलं खऱ्या अर्थानं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याची ओळख भीमाशंकर आहे. ते जर तुम्ही दुसऱ्यांचं नाव त्याला लावत असाल तर निश्चित पश्चिम पट्ट्याचं सर्व नागरिकांचा माझ्या पूर्ण मतदारसंघाचा त्याला पूर्ण तालुक्याचा त्याला विरोध आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. खऱ्या अर्थानं आपल्या बाजूने जर भोरगिरी असेल, भोरगड असेल आणि कोटेश्वर मंदिर असेल जी काही पर्यटन स्थळ असतील किंवा आपल्या भीमाशंकरच्या संबंधित जेवढं आहे ते सगळं आपल्या खेड तालुक्यामध्ये आहे. मग आपण विकास करताना खेड तालुक्याच्या बाजूने करणं गरजेचं होतं. जर आपल्या बाजूने जर रस्ते झाले असते तर आपल्याला त्याचा फायदा झाला असता. आमच्या आदिवासी भागातील तरुणांना या ठिकाणी चाकण असेल, मुंबई असेल या ठिकाणी जायची गरज पडली नसती. जर त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार जर उपलब्ध झाला असता तर निश्चित त्याचा फायदा माझ्या समाजाला झाला असता, माझ्या भागाला झाला असता आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी फायदा झाला असता, खेड तालुक्याला फायदा झाला असता. रस्त्यांचा विचार करता आपल्या भागातले रस्ते पहा आणि आंबेगाव म्हणजे मंचरपासून आपण भीमाशंकर जाणारा रस्ता पहा यात तुम्हाला फरक लगेच दिसून येईल. त्यात खऱ्या अर्थानं जे विकास आराखड्यातले जे वाहनतळ आहे ते डेव्हलप करायचे आहे. तर माझं असं म्हणणं होतं की जर 23 किलोमीटर पोखरीच्या ठिकाणी जर तुम्ही वाहनतळ डेव्हलप करत असाल तर आमच्याकडे भोरगिरी आहे, टोकवडा आहे, मंदुशी आहे. 10-12 किलोमीटरच्या आतमध्ये ती वाहनतळ आपल्याला उभं करता आलं असतं ज्यातून आमच्या स्थानिक ज्या मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असतात. या संदर्भामध्ये आम्ही मागच्याच हप्त्यामध्ये सुनीतारावांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्याला आम्ही त्या संदर्भात पत्र पण दिलेलं आहे आणि भोरगिरीपासून साधारण भीमाशंकर 8 किलोमीटर आहे. 5 किलोमीटरचा रस्ता म्हणजे आता आपण गाडी तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो भोरगिरी ते कोथुर्ण्यापर्यंत. तर आम्ही कोथुर्ण्यामध्ये एखादं वाहनतळ व्हावं आणि कोथुर्ण्यापासून भीमाशंकर साधारण 2-2.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे. तर बालाजीच्या धर्तीवरती बालाजीला जसं लोक खालून पायऱ्याने पाय जातात किंवा पायीचा ट्रॅक पण आहे त्या पद्धतीने जर 2 किलोमीटरचा जर ट्रॅक किंवा पायऱ्या जर झाल्या तर निश्चित आपल्या भागातून
या ठिकाणी पर्यटक असतील किंवा भाविकांची संख्या वाढेल आणि माझ्या भागाच्या विकासाला त्यातून हातभार लागेल अशी मागणी देखील आम्ही या निमित्तानं सुनील दळवींनी केलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे ग्रँड टूरचा एक 2027 जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पालखेवाडी कारकुडी टोकवडे असेल, बेरे नायपट चिखली फाटा असेल आणि वाडा घोडेगाव असेल या 3 रस्त्यांसाठी तो ग्रँड टूरचा रस्ता आहे. त्या 3 रस्त्यांसाठी साधारण 34.10 कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी या निमित्तानं आम्ही सुनील दळवींकडे केलेली आहे आणि येत्या काळामध्ये त्या ग्रँड टूरसाठी जो निधी लागणार आहे तो उपलब्ध करून देण्याचा शब्द या निमित्ताने वहिनींनी आम्हाला दिलेला आहे. ही सर्व कामं करत असताना माझ्या भागाचा माझ्या समाजाचा विचार व्हावा आणि खऱ्या अर्थानं खेड तालुक्यातलं हे वैभव आहे. भीमशंकर आपल्या तालुक्यातच आहे. माझा तर याच्यानंतर असा विषय राहणार आहे की माझा जो वाडावाशी गट आहे त्या वाडावाशी गटाचं नाव वाडावाशी भीमशंकर गट व्हावं अशी देखील मागणी मी या निमित्तानं पुढे करणार आहोत. एवढं सांगतो या ठिकाणी थांबतो. विरोधात नाही. कंपनीच्या विरोधात नाहीच आहे आणि ह्याच्यावरती हा मेल मला आमच्या जिल्हा परिषदमधनं मिळाला. अजून CM ऑफिसवरनं किंवा नाही अजून CM ऑफिसवरनं मला अजून विचारणा झाली. कारण कसं आहे माहिती का, CM ऑफिस जर इमर्जन्सी असेल तर 24 आवर्समध्ये त्याबाबत विचारणा किंवा त्या भागाला लगेच विभागाला हे मुख्यमंत्री साहेबांना माहिती आहे की हे त्यांनी ज्या पद्धतीने अति गंभीर अति तात्काळ म्हणून मेल केला त्यांनाही कळतं कुठल्या गोष्टींना किती व्हॅल्युएशन दिले पाहिजे किती नाही दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्या बौद्धिकता तुमची विचारधारणा ही लक्षात येते. ह्याच्यामध्ये आमची भांडणं होती MIDCC, आमची भांडणं होती ग्रामविकासचा टॅक्स वाढवण्यासाठी. आमची वैयक्तिक कोणाशी हा वैयक्तिक वाद नव्हता. हा त्यांनी वैयक्तिक वाद काढला, वैयक्तिक त्याच्यावरती टीका टिप्पणी केली. वैयक्तिक वाद असताना आपल्याला राजकीय व्यासपीठ आहे. कंपनी जर एक गोष्ट ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढतंय म्हणून तुम्ही प्रयत्न करताय, त्याला विरोध केलाय का ते? होय. काय विरोध आहे? त्याच्यामध्ये त्यांचा धडधडीत उल्लेख आहे की याच्यामुळे MIDCमध्ये दहशत वाढती, कंपन्या इथनं बाहेर चालल्यात. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की ज्या कंपन्या आपल्याकडे 10-10 वर्ष 5-5 वर्ष आल्या त्या टॅक्स काय भरत नाही. त्याच्यामध्ये अडचणी काय त्याच्यावरती कायदा सर्वांकरता सारखा आहे. MIDC करता वेगळा कायदा आहे किंवा कंपनी करता वेगळा कायदा आहे. त्या रोजगार सरकारला लोकांना उपलब्ध करून देतात म्हणून वेगळा कायदा असं काही नाही. कायदे सारखेच आहे. कायद्याचं पालन सर्वसामान्य माणसाने केलं नाही तर त्याच्याविरुद्ध कायद्याचा भडका उगारला जातो. मग कंपन्यांना का नाही? आमच्या कंपनीच्या विरुद्ध कुठलीच तक्रार नाही. अशी एखाद्या कंपनीची हे वाढवली किंवा त्यांना टॅक्स भरावा लागला म्हणून कुठली कंपनी गेली एवढं तरी त्यांनी उदाहरण द्यावं ना. आणि इथं जर ते म्हणत असतील तर दहशत आहे. दिलीप मोहिते किंवा गणेश बोत्रे कुठल्या कंपनीत जाऊन काम मागितलं आणि दहशत केली याचं उदाहरण द्यावं नाही. आणि हे किती कंपन्यांमध्ये काम मागायला गेले, किती ठिकाणी दहशत केली हे सुद्धा आम्ही सांगायला तयार आहोत ना. आज कंपन्या कुणामुळं जातात? यांच्यामुळं जातात का आमचा? मी तर आज सत्तेवर नाही आहे आणि एका जिल्हा परिषद सदस्याला जो मर्यादा आहे तो त्यांच्या जिल्हा परिषदच्या जेवढा इलाका आहे जेवढा हे आहे त्याच्यापुरती मर्यादित आहे. तुम्हाला तालुका आहे ना, मग तुम्ही याच्यामध्ये मार्ग काढायच्याऐवजी सरकारचा फायदा करून द्यायच्याऐवजी तुम्ही कंपन्यांना अशा चुकीच्या पद्धतीने नेताय. हे कितपत योग्य आहे? म्हणजे चोरी करतात त्यांना म्हणायचं नाही ते चांगलं काम करतात. जे खोटं बोलतात खोटं वागतात त्यांच्या मागं तुम्ही जाणार, ही कुठली पद्धत? आज खेड तालुक्यामध्ये जो बोजवारा उडालेला आहे नागरी सुविधांचा त्याला तितकंच सरकार बी जबाबदार आहे, तितकंच कंपन्या जबाबदार आहे. जर यांनी टॅक्स वेळोवेळी दिले असते तर आज हा प्रश्न निर्माण झाला नसता. आम्ही लोकांना वेळोवेळी पाणी देऊ शकत नाही, आम्ही लोकांना देण्याची व्यवस्था पुरवू शकत नाही. हे का नाही? दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की सरकारचा एक कायदा आहे. जर नगरपालिका असेल आणि त्याला खेटून जर आजूबाजूची गाव वाड्यावस्ती असतील त्याला पाणी द्यायचं, नगरपालिका असेल तर आजूबाजूच्या गावाला पाणी द्यायचं. तसंच MIDCला सुद्धा त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या लोकांना रस्ते पाणी लाईट देण्याच्या संदर्भामधल्या सुद्धा रूल्स आहेत. मग कुठल्या MIDCने का ते फॉलोअप केले नाही? आज MIDCमध्ये काम करणारे कर्मचारी हे आजूबाजूच्या गावामध्ये राहतात, आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होतो आहे आणि म्हणून तुमच्या MIDCसुद्धा काही दायित्व आहे ते MIDCने का पार पाडलं नाही? दुसरी गोष्ट, आज MIDCचा पूर्वीचे नकाशे माझ्याकडे आहेत. पूर्वीचे
आणि त्याच्यामध्ये एवढे फेरबदल MIDCने केले आहेत, त्याच्यावर तुम्ही परत शब्द बोलत नाही. तिथल्या MIDCने सगळ्या ओपन स्पेस खाऊन टाकल्या, तिथल्या ॲमिडी स्पेस सगळ्या काढल्या. अशा अनेक गोष्टी आहेत की जिथं पूर्वी कुठेही प्लॉट दाखवले नव्हते, तिथं आता छोटे छोटे 5-5, 10-10 गुंठ्यांचे प्लॉट काढले गेले. जे लोक वर्षानुवर्षे लाईनमध्ये आहेत त्यांना सोडून दुसरे भलत्याच व्यक्तींना दिलेत. त्या विषयावर त्यांनी बोलावं. आजपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टीवर बोललेल्या आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल की बुवा इथले कारखानदार नाराज होतील, ते दुसऱ्या राज्यामध्ये जातील, त्यांचा गैरसमज आहे, त्यांना माहिती कमी आहे. आज उलटे गुजरात, दिल्ली किंवा उत्तर प्रदेशामध्ये ज्या लोकांनी आवर्जून कंपन्या काढल्या ते सगळे लोक तिकडच्या कंपन्या बंद करून परत महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रासारखं, पुणे जिल्ह्यासारखं आणि त्यात चाकण सगळ्यात सारखं चांगलं शहर कुठलं नाही. इथं उद्योगाला पूरक अशा प्रकारचं वातावरण आहे. एखादी गोष्ट जर चुकीची घडली त्याचा अर्थ सगळं वाईट आहे असं काढता येत नाही. शेवटी त्याच्यामध्ये कंपन्यांच्यासुद्धा चुका आहेत. त्या चुकातली पहिली चूक मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. ज्या कॉलिव्हर्शनमधल्या कंपन्या आहेत, त्या परदेशी कंपन्या आहेत, या कंपनीने इथे MD ठेवलेले असतात आणि परदेशामध्ये युनियन भानगडी अशा काही प्रकार नसतात. आणि ते त्या MDला सांगतात आम्हाला इथे युनियन नको, भानगड नको, काय नको. मग इथला MD म्हणजे स्क्रॅपचं कॉन्ट्रॅक्टर असेल ते आपल्या मर्जीतला माणसाला देतो, त्याच्यामध्ये काही चिरीमिरी काढतो, इथल्या गुंडांना हप्ते देण्याचं काम करतो, पोलिसांना हप्ते देण्याचं काम करतो. अनेक चुकीचे प्रकार ते करतात, त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. अशा अनेक परदेशी कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत गोष्टी चालतात. इतर काही कॉन्ट्रॅक्ट असेल याच्यामध्ये सुद्धा ते स्थानिक लोकांना काम देत नाही, बाहेरचे लोक आणतात, आपल्या मर्जीतले लोक आणतात, त्याच्यामध्ये कमिशन खातात. आता ह्या गोष्टी यांना इतके दिवस आता गेली वर्ष दीड वर्ष या सगळ्या कंपन्यामध्ये येतात. यांच्या नजरेला आलं नाही का? उलटं असं आहे की ह्या सगळ्या कंपन्या लोकांच्या नावाने, इथल्या लोकांच्या नावाने कारण नसताना आरडाओरडा करतात, आम्हाला बदनाम करण्याचं काम करतात. त्यांनी पोलीस कंप्लेंट द्यावी ना. सरकार त्यांना अनेक वेळा सांगतं की आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारची शासकीय मदत करायला तयार आहोत. का कंप्लेंट केली जात नाही? याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरतं आहे, याच्या तळाशी त्यांनी जावं. आणि याच्यात दुसरा तिसरा काही नसून त्या कंपन्याचेच अधिकारी अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करतात. या संदर्भातली मीटिंग जिल्हा परिषदेने घेतली होती. सेम ऑफिसनी जिल्हा परिषदेला त्या मेलची कॉपी पाठवली आणि जिल्हा परिषदेला याच्यामध्ये माहिती घ्यायला सांगितली. आणि म्हणून जिल्हा परिषदेने एका जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं त्यांना तो मेल दिला किंवा अशी अशी तक्रार आहे. म्हणजे याचा अर्थ सरकारनं दखल घेतली. आता प्रत्यक्षपणानं सरकारची जी यंत्रणा आहे, सरकार कोणाला विचारणार? जर जिल्हा परिषदेचे CO आहेत तर CO त्या मिटिंगला होते, COनं त्यांनी विचारणा केली. जे पोलीस अधिकारी असतील त्यांना विचारणा करतील. डायरेक्ट गणेश बोत्रे किंवा दिलीप मोहितेला चौकशी करतील असं मला वाटत नाही, किंवा सरकारची ती पद्धतही नाही. जर आम्ही गंभीर स्वरूपाचा गुन्हा काही केला असता तर आमच्यावर पोलीस कारवाई झाली असती. आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहे. आणि बाबाजी काळेंना एवढीच कुरकुरी आहे, पुराव्यासहित त्यांनी पोलीस स्टेशनला जावं, आमच्या विरोधामध्ये कंप्लेंट करावी, कुठेही कंप्लेंट करावी, पण पुरावे देऊन करावे. वेग ते जे बोलतात, वेग आरोप ते करतात. या आरोपामध्ये काही तथ्य नाही. असला उद्योग त्यांनी परत करू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध आबरू नुकसान भरपाईचा दावा आम्ही दाखल करू. हे डायरेक्ट कंपन्यांमध्ये भंगार वाहतूक करण्यासाठी जे सिंडिकेट चालवतं ते नेमकं आता हे अशी कुठली कंपनी आहे त्यांच्या निदर्शनाला आल्यावर त्यांनी दाखवावी. एक गोष्ट अशी आहे, हवेत गोळीबार करण्यात काही मजा नाही. त्यांनी नाव घेऊन बोलावं की ह्या कंपनीमध्ये आमची दहशत आहे, या कंपनीमध्ये आम्ही गेलो आहे, तिथं आम्ही स्क्रॅप मागितलं आहे, काम मागितलं आहे. मला तर काहीच गरज नाही, माझी स्वतःची कंपनी, माझं स्क्रॅप मी बाहेर विकतो आहे म्हटल्यानंतर मला तर काही त्याची गरज नाही. गणेशचाही तो व्यवसाय नाही. तर एक गुन्हाकरता बोलतात. हे फक्त त्या कंपन्याला सहानुभूती दाखवतात. स्वतःच्या पुतण्याला, स्वतःच्या बाच्याला, स्वतःच्या मुलांना त्या कंपनीमध्ये घुसवायचं, त्यांच्याकडनं स्क्रॅप काही ना काही द्या. त्यांचे मुलं तर कंपनीमध्ये जातात, पाया पडतात, नाही पाया पडून दम देतात. यांनीसुद्धा अनेक कंपन्या सांगितलं, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की तुमच्याकडे बघून घेतो, पोरं पाठवतो. या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे शिवीगाळ देण्यापर्यंत यांची मदत मारलेली आहे.
आणि हे साधूपणाचा बुरखा घालतात, रामकृष्ण हरी म्हणतात, हे सगळं खोटं आहे. आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद आम्ही घेतली. 2 वर्षापूर्वी अण्णांच्या माध्यमातून आम्ही गोलेगावमध्ये 2 एकरचं शाळेचं ग्राउंड CSR मधनं लेवल करून दिलं. हुंडाईने तिथं जवळजवळ मला वाटतं 20 लाख रुपयाचा CSR दिला माझ्या शब्दावरती. खालुंबरे दे. त्यानंतर खालुंबऱ्यामध्ये माझ्या गावची 2.5 कोटी रुपयाची शाळा हुंडाईने बांधून दिली. ती कंपनी खालुंबऱ्यामध्ये. माझा त्रास असेल तर हुंडाई कंपनी असेल ना, सगळ्यात मोठी कंपनी. कालच तुम्ही माझ्या सोशल मीडियाला व्हिडिओ पाहिले असेल, आपल्याकडं दौंडकरवाडीला जो पाणी जातो 7 ग्रामपंचायतला, त्या तळ्याचं उत्कलन करायचं तिनेवाडीच्या त्या हुंडाईने CSRचं मशीन दिलं. पुढच्या 1.5 महिन्यात तिथं CSRमधनं काम होणार आहे. आमच्या आणि हुंडाईच्या क्वालिफिकेशनमध्ये ते काम चाललं. तर कंपनीची टेट्रापॅकनी उद्या किंवा सोमवारी टेट्रापॅक माझ्याबरोबर भीमाशंकर परिसरामध्ये आता परवा दिवशी आपल्याकडं आदिवासी लोकांची घरं उडून गेली, तिथे टेट्रापॅक आमच्याबरोबर येऊन व्हिजिट करून समीरदादांच्या मतदारसंघामध्ये ती घरं बांधून देणार. तर इतक्या मल्टीनॅशनल कंपन्या आमच्याबरोबर राहत असतील तर मला वाटत नाही इंडस्ट्रीमध्ये इतक्यापेक्षा चांगले संबंध आमचे पुढे असतात. आमदार साहेब, एक विषय असा आहे, बाकी तक्रार असल्यानंतर मी सांगितलं होतं की 24 आवर्समध्ये ती दखल घेतली आहे. तर त्याच्यामध्ये आता त्यांचा मेल आला जिल्हा परिषदेने सांगितलं शिवसेना आहे. तर याच्यामध्ये तुम्ही CMला काय सांगणार आहे का प्रत्यक्ष भेटून? जर आम्हाला CMने विचारणा झाली तरच आम्ही सांगणार आहोत, नाही तर अन्यथा नाही. कारण त्यांनी त्यांची जी शासकीय यंत्रणा आहे ती कामाला लावली, त्यातलं सत्य ते शोधून पाहणार आहेत. जिल्हा परिषदेला विचारणा केली, पोलीस खात्याला कदाचित केली असेल. आणि सरकारची भूमिका तशी असते, खात्री केल्याशिवाय एखाद्या कार्यकर्त्यावर किंवा एखाद्या नेत्यावर अशा पद्धतीचे ते आरोप ठेवू शकत नाहीत. त्यामुळं जरी यांनी मेल केला तर आजपर्यंत CM ऑफिसनी त्यांना किंवा मला काही विचारलेलं नाही. त्या दिवशी तुम्ही विचारतील त्या दिवशी आम्ही उत्तर देऊ. आम्ही त्यांच्या सगळ्या चौकशाला सामोरे जायला तयार आहोत. होय, जर त्यांनी हे थांबवलं नाही आमच्यावर सिंडिकेट वगैरे आरोप, तर उद्या आम्ही ते सुद्धा करू. आणि तुमच्या ठिकाणानंतर दुसऱ्या दिवशी तिकडं जाऊन आले. मामाच्या गावची आठवण झाली. थोडंसं आजारपण आहे, वय आहे, त्यामुळे ते विसरलं होतं की ते मामाचं गाव आहे. मी त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर ते तातडीने मामाच्या गावी गेले. सगळ्या मामांना त्यामुळं बरं वाटलं. मामाच्या गावच्या लोकांना बोलवलं की तुमची काही कामं राहिली असतील तर ती मी सगळी मार्गी लावतो. तर ज्यावेळेला ते मंत्री होते, सत्तेमध्ये होते, त्यावेळेला सहज चुटकीसरशी या सगळ्या गोष्टी संपल्या असत्या. आज साधे आमदार आहेत, पण ठीक आहे, त्यांच्या ओळखीचा फायदा होऊ शकतो. आणि काम झालं तर माझ्याच तालुक्यात होईल. ते कधी सुरू करतात याची मी वाट पाहतो. मावशीला त्यांनी मित्रांना भेटायला गेले, सगळ्या नातेवाईकाच्या गाठीभेटी झाल्या, मलाही बरं वाटलं. त्यामुळे मी जे त्यांच्यावर त्या संदर्भात बोललो त्याची वेळीच त्यांनी दखल घेतली. अजून काही नातेवाईक इतके तालुक्यातले असतील ते शोधून काढावेत आणि त्या सगळ्यांना त्यांनी भेटावं एवढीच माझी विनंती. आरोप माझ्यावर केला आहे, त्यांच्यावर नाही. आम्ही जे प्रतिज्ञापत्र आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिलं ते प्रतिज्ञापत्र नक्कीच खरं असेल. त्यामध्ये माझ्यावरती कुठलाही एकही गुन्हा दाखल नाही आहे. आणि असे निव्वळ आरोप करण्यापेक्षा तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होता. टॉप बँड इंडियाच्या गेटच्या आतमध्ये सुद्धा आपण टॅक्स मागायला गेलो नाही. अशा गोष्टी करण्यासाठी रितसर ग्रामपंचायतने 3 लेटर दिले आणि MIDCने त्यांना बिल बसवलं. त्याच्यामुळे मला वाटत नाही हा कुठल्या याला तथ्य आहे. ह्याच्यावरती जे मला निदर्शनात आलं ते मी समोर मांडलं. आणि मला असं वाटतं ज्या BSCC आल्या त्या सगळ्या 2 वर्षे 3 वर्षे 4 वर्षाच्या कालावधीमध्ये पेंडिंग होत्या. त्यामुळे याच्यावरती कुठंतरी कम्युनिकेशन गॅप होतं. आणि हा प्रशासनाचा महसूल वाढावा म्हणून मी मांडलेला प्रश्न होता. हा काय स्थानिक आमदारावरती टीका टिप्पणी केलेला प्रश्नच नव्हता. हा त्यांनी बळाने अंगावर ओढून घेतला. चुकीच्या पद्धतीने अण्णांवरती सिंडिकेट म्हणून शब्द वापरला. आमचा विरोध झाला आहे. आणि हा रेव्हेन्यू जो वाढतो आमदार साहेबांचा मला असं वाटतं अभ्यास कमी असावा. हा रेव्हेन्यू हा महसूलला वाढला, हा ग्रामपंचायतला वाढला आणि MIDCला वाढला. त्यामुळे स्थानिक आमदार, स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांचा प्रश्नच नव्हता. आमचं म्हणणं असं आहे की आता समजा 15 वर्ष आमदार होते आणि शरदकुटी पाटील सुद्धा तुम्ही कार्यकाळ आहे त्यांना. ह्या लोकांनी नेते म्हणून किंवा त्या भागाचं प्रतिनिधित्व करताना ग्रामपंचायतीचा कुठेतरी लाभ व्हावा म्हणून कंपन्यांना इथे मागं हे लागू केलं नाही.
मुळामध्ये कायदा आहे की त्या कंपनीनं प्रिंट चेकिंग करून घ्यायचं, कंप्लिशन घ्यायचं आणि ग्रामपंचायतीवर रिसर्च म्हणून करायचं. आता बऱ्याच कंपनीने आमचं काम अपुरं आहे किंवा आम्ही अजून कंपनी चालूच केली नाही अशा बेसिसखाली ते कर भरला नाही. अर्थात ही जबाबदारी जी आहे ही जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि राज्य शासनाची आहे. याच्यामध्ये लोकप्रतिनिधीचा तसा संबंध येत नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की नागरी सुविधांची चणचण भासू लागली किंवा नागरी सुविधांच्या कमी पडू लागल्या आणि त्यावेळेला ह्या नागरी सुविधा ग्रामपंचायतीला देणं शक्य नाही आणि त्याच्यातनं मग सुरू झालं की आपण जेवढे पैसे येतो तेवढे नागरी सुविधामध्येच जातात, विकासाची कामं करता येत नाही. आणि मग ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत ह्या त्या ठिकाणी कर भरतात का याची चाचपणी केल्यानंतर लक्षामध्ये आलं की त्यांनी नोंदणी केलेली जी कंपनीची जागा आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी त्या ठिकाणी वापरलेली आहे किंवा शेड वापरलेली, इमारत जास्त मोठ्या बांधलेल्या आहेत आणि त्याचा जर मिळाला तर कंपनी तुमच्या ग्रामपंचायत अडचणी सुटते. आणि त्याच्या अगोदरसुद्धा अशा प्रकारचे ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाले किंवा ज्यावेळेला डेव्हलपमेंट असतात त्या फारसं कोणी लक्ष देत नाही आणि त्यावेळेला एवढी नागरी वस्तीसुद्धा नव्हती आणि कंपन्यांची जी वाढ झाली ती अलीकडच्या कालखंडामध्ये झाली. त्याचं कारण ज्यावेळेला जागा महाग झाली आणि जागा महाग झाल्यानंतर मग त्यांनी सगळे नियम बाजूला ठेवले आणि कंपन्यांचा विस्तार केला. हीच गोष्ट सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यामध्ये शासनाच्या निदर्शनास आणून दिली की क्लीन चेकिंग असेल, त्याचं कंप्लिशन असेल, त्याच्यानंतर किती कंपन्या वाढल्या त्याचा महसूल मिळतो आहे आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं ती वाचा फुटलेली आहे. कुठल्या काळात केले? हां, शेळके आमदार साहेबांनी कुठल्या काळात किंवा हे आत्ता एक 4 महिन्यापूर्वी त्याचे प्रचंड वाद निर्माण झाले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरियन कंपनीच्या संदर्भातमध्ये त्यांनी तो विषय काढला होता किंवा यांनी क्लीन चेकिंग एवढंच घेतलेलं आहे, एवढंच यांचं हे आहे आणि तो PMRDला त्यांनी ते PMRDच्या यादीमध्ये येतं ते त्यांनी सगळे सांगितलेलं आहे. हे आत्ता अलीकडच्या काळामध्ये हा प्रश्न जसं कंपन्यांना जागा कमी पडू लागली तसा कंपनीचं अनधिकृत बांधकाम वाढलं. आता सब्जेक्ट असं आहे, सब्जेक्ट असं आहे त्यांनी मेल किती तारखेला केलं? कारण CM ऑफिसला दररोज हजारो मेल येतात. त्याच्या मेलनंतर तुम्हाला रिप्लाय आला आहे का? म्हणजे तुमचं जर मी मीटिंग लावली 4-5ला. प्रथम माझं लेटर आहे 4-5चं जे जिल्हा परिषदला दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी मेल केली 7 मेला दुपारी 12:55 त्यांनी मेल माझ्या बाबतीत त्यांनी केली. ठीक आहे, मला काय, मी तो प्रश्न उपस्थित केला. त्यांनी अण्णांचं नाव का घेतलं? अण्णा कुठल्याही मिटिंगला नव्हते. त्याच्यामध्ये त्यांनी ग्रामसेवकांवरती इतक्या वाईट पद्धतीने ताशेरे ओढले. ग्रामसेवक हा ग्रामव्यवस्था चालवणारा एक शासकीय माणूस आहे. तो ग्रामपंचायतच्या व्यवस्थेसाठी पैसे वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. मग ज्यावेळेस आपण गावातला एखादा माणूस जर पाणीपट्टी भरत नाही, तुम्ही त्याचं पाणी कट करता, तुम्ही त्याचं वाढीव बांधकाम पाडता. इंडस्ट्री ज्या पद्धतीने वाढली, इंडस्ट्रीने अनधिकृत बांधकाम केलं, ह्याच्यावरती उपाययोजना काय म्हणून आम्ही मिटिंग लावली. त्याच्यामध्ये आम्ही वैयक्तिक कोणाचे हेवेदेवे काढलेच नव्हते. त्याच्यामध्ये त्यांनी हा मेल केला 7 तारखेला मेल केला. आपली तक्रार शासनाकडे आहे नाही, आपली सरकार जिल्हा परिषदेकडे आहे. भीमाशंकरचा अखंड इतिहास हा खेड तालुक्यामध्ये आहे. अगदी खेडमध्ये तुकाई मातेचं मंदिर पांडवांनी बांधलं, सिद्धेश्वराचं मंदिर पांडवांनी बांधलं, तिथं एक तलाव कुंड जे आहे ते पांडवांनी बांधलं. त्याच्यानंतर आपल्या माझ्या अहिल्याबाई होळकरांनी शंभू महादेवाचं मंदिर बांधलं. त्याचबरोबर पेशव्यांनी चासला मंदिर बांधलं, वाड्याला मंदिर बांधलं. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी कोटेश्वर ज्याला म्हणतात ते भोरगिरी याचं ठिकाण आहे. कोटी ईश्वर येऊन त्यांनी शंकराची आराधना केली म्हणून भगवान शंकर हे भीमाशंकरला प्रकट झाले. पूर्वीच्या काळी तिथनंच जायचा रस्ता होता आणि या सगळ्या भीमाशंकरची व्यवस्था करण्याकरता बोरगड नावाचा किल्ला बांधला गेला. तिथं आजही लेणी आहेत, विहिरी आहेत. तिथं राहून भीमाशंकरची व्यवस्था पाहिली यायची. तिथल्या ब्राह्मण समाजाला सगळ्यांना जमिनी कोथरूडला दिली आहे. कोथरूडला एक मोठं तळं आहे पूर्वी बांधलेलं आणि गुप्त भीमाशंकर हे त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे सगळ्या खुणा या खेड तालुक्यात आहे. पण आज 3ऱ्या टप्प्यात खेड तालुका घेतला आहे. आपल्याला माहिती आहे की पहिले 2 टप्पेच व्हायला
किती वर्ष लागतील ते मला माहीत नाही. 5 लागतात का 10 वर्ष लागतात माहीत नाही. आणि त्याच्यानंतर खेड तालुक्याला सुरुवात होणार आहे. त्याच्यामध्ये ते मंदिर, त्यानंतर वाहनतळ, अशा प्रकारच्या व्यवसायात माझं म्हणणं आहे की एकही रुपया पुढच्या 10 वर्षात खेड तालुक्याला मिळू शकत नाही. कारण आत्तापर्यंत भीमाशंकर परिसराच्या नावाखाली जो विकास झाला त्याचे सगळे पैसे आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी वापरले गेले. खेड तालुक्यात कुठेही त्याच्या प्रकारची एकही रुपयाची डेव्हलपमेंट त्यांनी केलेली नाही. आणि मग आता विषय असा येतो की आम्हाला आमच्या तालुक्याचा अभिमान आहे की नाही. आणि मग त्याच्यामध्ये जो मुद्दा आला किंवा या सगळ्या सुधारणा आमच्याकडे होतात, मग आपण असं म्हणू खेड आंबेगाव नाहीच, खेडच. कारण भीमाशंकर हे खेड तालुक्यातच आहे. आजही परत एकदा सांगतो की आंबेगावचं शेपूट कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही लावू देणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, आम्हाला त्याची काही फिकर वाटत नाही, परंतु हे शेपूट आम्ही लावून देणार. खेड भीमाशंकर हे ही आमची अस्मिता आहे, ते आमचं दैवत आहे, ते आमचं श्रद्धास्थान आहे. त्याच्यामध्ये त्यांना फेरफार आम्ही करू दिला जाणार नाही. त्याच्याकरता कुठलीही किंमत मोजावी लागली तरी खेड तालुक्यातली जनता मोजेल, एवढंच त्यांना या निमित्तानं मी परत एकदा सांगतो. माझं वैयक्तिक त्यांच्याशी कुठलंही भांडण नाही. आता मी एवढंच म्हटलं की या सगळ्या गोष्टी त्यांनी मंत्रिपदाच्या जोरावर केल्या. पवारसाहेबांनी त्यांना मंत्रिपद दिलं म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांनी ओढून तिकडे नेल्या. आमच्या तालुक्यामध्ये मला किंवा नारायणरावांना मिळालं नाही म्हणून आम्ही आमच्या तालुक्यामध्ये ते आणू शकलो नाही. याचा त्यांनी गैरफायदा घेतला. तुम्ही जर तुमचा आजोळ इथं आहे, तुमचा जन्म इथं झाला म्हणला, तर त्याच्या नरडेला नख द्यायचं काम तुम्ही काय करताय? मग लोकांनी पहिलं मामाचं गाव सुधारवलं असतं ना, आमचा तालुका पहिला व्यवस्थित केला असता. परत भीमाशंकरनं याला पर्याय रस्ता नाही, पर्याय रस्ता खेड तालुक्यातच आहे, तो का तुम्ही डेव्हलप होऊन देत नाही? त्याला काय विरोध करताय? आमचा तालुका एकच घाट आहेत. जर तुम्हाला भीमाशंकरला जायचं असेल तर जवळजवळ 4 घाट आहेत. खेडचा घाट, त्यानंतर पलीकडं अवसरीचा घाट, त्याच्यानंतर तुमचा डिंब्याचा घाट, आणि मग तुम्हाला तिकडे भीमाशंकरला पोचवावं लागतं. आमच्याकडे एकच, फक्त बोरगिरीच्या पायथ्याला तिथनं गेलात की डायरेक्ट भीमाशंकर. आमच्याकडं सोयीचं आहे, ते तुम्ही अवघड करून ठेवताय, लांबनं नेताय लोकांना. पायी चालणाराला तुम्ही आज 5-6 किलोमीटर 7 किलोमीटर अलीकडे गाड्या थांबवणार. आमच्याकडे तर फक्त 1.5-2 किलोमीटर आहे. मग आमच्याकडे केलं असतं तर लोक पायी गेले असते. आमच्याकडे सुधारणा होऊच द्यायची नाही. अशा प्रकारची तुमची जर भूमिका असेल तर आमचा त्याला विरोध आहे. उद्या काय काय होतं आहे त्या सगळ्या परिणामाला तोंड द्यायची आमची तयारी आहे. आमची माघार नाहीच. एक प्रश्न असा आहे, तुम्ही मागच्या भाषणामध्ये म्हणले की सुप्रीम कोर्टाची कमिटी आली होती आणि त्या कमिटीने खेड तालुक्यातून सर्वे नाही केला, तिकडचा सर्वे केला, हे नेमकं काय आहे? भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे, त्या अभयारण्यामध्ये गावं आहेत. ती गावं हलवायची का, तिथं रस्ते करून द्यायचे का, नागरी सुविधा द्यायच्या का, या संदर्भामध्ये कमिटी आली होती. आणि त्या कमिटीच्या समोर आता हे त्यावेळेला अध्यक्ष होते विधान सभेचे, त्यामुळे यांना सगळे पावर होती किंवा अधिकार होते. यांनी ती कमिटी खेड तालुक्यात येऊच दिली नाही. इथं अभयारण्याची अडचण सांगितली, मग आज संपूर्ण त्यांच्याकडे जाणारा रस्ता अभयारण्यात जातो. मग तो का नाही बंद केला? मी स्वतःच्या तालुक्यातला चालू ठेवला. त्या कमिटीला खेड तालुका दाखवलाच नाही. त्या जर खानाखुणा दाखवल्या असत्या तर अनादिकालापासून हा रस्ता आहे दाखवला असतं, तर आम्हालाही न्याय मिळाला असता. ते त्यांनी केलं नाही. माझा प्रश्न असा आहे, ज्या वेळेला भीमाशंकर खेड आपल्यावर वाद सुरू झाला किंवा ते बोललं गेलं, त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्यावर टीका केली पोलिस पाटलांवर, आणि त्यांच्यावर टीका केली म्हणून मी प्रश्न विचारला होता, तुमच्याच पक्षाचे आमदार तुमच्या विरोधात बोलतात म्हणून वरिष्ठांना तक्रार करणार, तर ते तुम्हाला आयऱ्या म्हणजे आता ते तुमच्या विरोधात बोलतात, तुमच्या विरोधातल्या आमदारांचं कौतुक करतात, जे आमदार कांदा आंदोलनामध्ये टिकतात पोलिस पाटलांचे किंवा सरकारच्या विरोधात घोषणा देतात. अशा वेळेला तुम्ही त्यांच्याबद्दल वरिष्ठांकडे काय तक्रार करणार? एक गोष्ट अशी आहे, मी त्या दिवसानं जाहीरपणानं सांगितलं आहे की पूर्वी आम्ही साहेबांकडे तक्रार करायचं, दादांकडे तक्रार करायचं. आता तक्रार करायला जागाच राहिली नाही. कारण वहिनी हे आत्ताच कुठंतरी राजकारणात आलेलं आहे. वेळेप्रसंगी तीसुद्धा तक्रार मी करेन, परंतु माझ्या स्वतःमध्ये एवढी धमक आहे की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ शकतो. त्यामुळे त्यांनी आयऱ्या गायऱ्या कसं याचं उत्तर मी त्यांना दिलेलं आहे. भविष्यामध्ये वेळ आली तर नक्की देईल ना. काय नाही, त्याच्यामध्ये आता वन विभाग जो आहे
तर वन विभागाकडे पण तुम्ही हालचाली केल्या पाहिजेत ना आता. होय करणार ना, करणार. आमदार आणि वळसे पाटील एकत्र असताना ते म्हटले की आता आम्ही कळमोडीचा प्रश्न सोडू, त्याच्यावर काय झालं? कळमडीचा प्रश्न ते सोडवू शकत नाही. कळमडीचं धरण जरी मंजूर झालं असेल, त्यांनी म्हणत असेल तर बांधून घ्यायचं काम दिलीप मोदींनी केलेलं आहे. पाणी खेड तालुक्यातलं आहे, पहिलं खेड तालुक्यातल्या जनतेला आणि मग त्यांना. आणि त्यांनी एवढाच हट्ट धरला, वाटेल ती किंमत मोजायला लागली तर आंबेगाव तालुक्यात पाणी जाऊ देणार नाही म्हणून पण आंबेगाव त्यांनी हे असं आव्हानात्मक बोलू नये. आम्ही त्यांना सांगितलं होतं, नदीमध्ये पाणी सोडायचं, जेवढे लोक उचलतील तेवढे उचलतील, ते खाली पूरपर्यंत पाणी गेलं पाहिजे. आमचे लोक उचलतील ते उचलतील, ज्यांची क्षमता आहे त्याप्रमाणे उचलेल, अशा अटीवर त्याला मान्यता दिलेली आहे. आणि ती माझ्याचबरोबर बोलणी झालेली आहे, तर अजितदादांनी मध्यस्थी केली होती आणि मग तो प्रश्न सुटलेला आहे. ते अजून जर अशा पद्धतीची भाषा त्यांची असेल काय, तर आम्ही काय मेलेल्या आईचं दूध पेलेलं नाही. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही आज आमदार नसतो, म्हणून मी या तालुक्याचा मी नागरिक आहे, माझी आमदार आहे, मी या प्रश्नावर लढू शकतो. मला त्यांची काही भीती वाटत नाही. माझ्या तालुक्याच्या प्रश्नाकरता मी गेली 20-25 वर्ष लढतो आहे त्यांच्याबरोबर. नवीन आहे असं काही नाही. की ज्या दिवशी कळमडीचं धरण झालं त्या दिवसापासून माझा आणि त्यांचा संघर्ष त्या विषयावर आहेच आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी निविदा काढल्या, दिल्या, सगळं झालं, मी नाही होऊन दिलं. आणि उद्या तेच असे दिवसभर पाहत असतील तर त्यांनी पाहू नये. माझ्या तालुक्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी आंबेगावमध्ये पाणी जाऊ देणार नाही. त्यांच्या तालुक्यात जर पाणी नाही गेलं तर आपल्या वापगाव पाट्यात सुद्धा पाणी येणार नाही. मग आपल्या तालुक्याच्या काही गावांची माझं त्या बाबतीत म्हणणं आहे त्यांना की तोंडी आम्हाला नको आश्वासन, लेखी आश्वासन पाहिजे. ते आज तगायचं आम्हाला मिळालेलं नाही की आम्ही पूरपर्यंत 5 गावांना पाणी देणार आहे. हे लेखी त्याचा समावेश झाल्याशिवाय आम्ही ते काम करून देणार नाही. त्याचबरोबर खाली कानेवाडीपासून तर तिनेवाडीपर्यंत एक कॅनॉल आहे, तोही कॅनॉल आपला त्याच्यामध्ये आहे. एका वेळेला तेही काम सुरू झालं पाहिजे. अलीकडच्या बाजूला आणि पलीकडच्या बाजूला दोन्ही कामं बरोबर सुरू झाली पाहिजेत. नुसतं तिकडं, कारण पहिल्या फेजमध्ये पाणी सोडायचं आहे ते खेड तालुक्याला आणि सेकंड फेजमध्ये सोडायचं आहे ते आंबेगाव तालुक्याला. त्यामुळे पहिला कानेवाडी ते तिनेवाडी हा जो कालवा आहे तोही त्यांनी पहिला चालू करावा, त्याच्याशिवाय आम्ही त्यांना काही होऊ देत नाही. आमदार साहेब, आशिम तालुक्यामध्ये चर्चा होती की आपल्याकडे आता MIDC आपल्याकडं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे राजेश टोपे उच्च तंत्र शिक्षण मंत्री होते त्यावेळेस राष्ट्रीय परिसरात IIT हां. तर आता म्हणजे शेजारच्या आमदारांनी की अशी चर्चा आहे की बाबा उच्च तंत्र शिक्षण जे आहे औषधी कॉलेज काढणे ते खेड तालुक्यासाठी मंजूर होतं. म्हणजे अशी चर्चा आहे की ते कॉलेज वळसे पाटलांनी पळवलं असंही काही लोक तालुक्यात म्हणतात. असं आहे, हे सगळे उपकार पवारसाहेबांचे आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज असेल, ॲग्रिकल्चर असेल, पॉलिटेक्निक असेल, या सगळ्या पवारसाहेबांनी त्यांना ते मंजूर करून दिले. असं की तर प्रत्येक जिल्ह्याला एकच गव्हर्नमेंटचं असतं, त्यांनी ते त्या ठिकाणी नेलं. आमचं त्यालाही काय विरोध असायचं काही कारण नाही. पण तुमच्या तालुक्यापेक्षा 3 पट माझ्या तालुक्याची लोकसंख्या जास्त आहे. मग इथं काढू नये असा कुठं कायद्यात नियम आहे? जर नियम तुमच्याकरता मोडला, तुम्ही उच्च तंत्र शिक्षण मंत्री होता, तुमचं आजोळी इथलं होतं, तुम्हाला मामाबद्दल एवढं प्रेम होतं, तर एखादं कॉलेज माझ्या तालुक्यामध्ये काढायचं होतं काय? फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यापलीकडे यांनी राजकारणाचा दुसरा काही उपयोग केला नाही. आता ही त्यांना केवळ वरवर माया आहे, मामाचं गाव आहे, माझा जन्म इथला झाला, हे फक्त बोलण्याकरता आहे, बाकी काही नाही. कृतीतनं काही नाही दाखवलं. कांदा आंदोलनासंदर्भात शेतकऱ्यांना अपेक्षा आहे बाजारभावाची आणि आंदोलन पण आपल्या मनसर आणि खेडमध्ये झालं. आंदोलनात शेतकरी, राजकीय नेते यांचे चाकणमध्ये सुद्धा आंदोलन झालं आहे. वादविवाद झाले. चाकणमध्ये सुद्धा आंदोलन झालं आहे. ज्या ज्या ठिकाणी बाजार समिती आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, निर्यातीचं धोरण हे केंद्र शासन ठरवतं, राज्य शासन ठरवत नाही. तरीसुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. आता वस्तुस्थिती अशी आहे की काही ठिकाणी खर्च कमी येतो, काही ठिकाणी जास्त येतो. आपल्याकडे लेबर महाग झालेले आहे, त्यामुळे आपल्याकडे उत्पन्नाचा खर्च वाढलेला आहे. आपल्या लोकांना ते परवडत नाही. ज्या ठिकाणी परवडलं तिथले लोक खुश आहेत, आपल्या लोकांकडचे लोक खुश नाहीत. त्याला कारणही तसं आहे की आपल्याकडचं लेबर महागलं आहे. कांदा आंदोलनासंदर्भात तुमची भूमिका काय आहे? मी शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. आंदोलनात काय आहे? एक गोष्ट अशी आहे की ते आंदोलन जे चाललं होतं ते एकतर्फी होतं. सर्व म्हणायला नुसतं सगळ्या
सर्वपक्षीय होतं, पण ते सर्वपक्षीय झालं नाही आणि त्याच्यामध्ये किती वाद झाले हे सगळ्यांना श्रुत आहे. देवदत्त निकम असतील, बांगर असतील, यातले वादच बराच वेळ चालले. शेतकऱ्यांचे प्रश्न खूप बाजूला राहिले. त्यामुळे अशा आंदोलनात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. आणि आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही सरकारला भेटून मांडू ना. शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव मिळण्यासाठी तुम्ही काय करता? आम्ही आमच्या शासनाकडं हट्ट धरलेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे, सुनेत्रा वहिनींना भेटलो आहे, पत्र दिलीत. आम्ही सत्तेत आहोत. सत्तेतल्या लोकांनी आंदोलन करायचं नसतं. आपल्या पक्षाकडनं, आपल्या नेत्याकडनं प्रश्न सोडून घ्यायचा असतं. आम्ही त्यांच्याकडनं प्रश्न मांडलेले आहेत आणि ते सुटतील. धन्यवाद.